आता बातमी महाविकास आघाडीची आहे। गेल्या एका तासापासून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बैठक सुरू आहे। पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक सुरू आहे। 6 मार्च रोजी म्हणजे उद्याच महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत अंतिम बैठक होणार आहे। त्याआधी पवार आणि ठाकरेंमध्ये खलबतं सुरू आहेत। दुसरीकडे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची आज फोनवरून चर्चा झाली। पवारांनी आंबेडकरांना उद्या बैठकीसाठी बोलावलंय। याच बैठकीत वंचितला किती जागा मिळणार हे ठरू शकतं। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहे। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं तर काही जागांवर तिढा महाविकास आघाडीमध्ये अजूनही कायम आहे। जसं तू म्हणालास की कोल्हापूरची जागा उमेदवार जरी निश्चित झाला असला महाविकास आघाडीच्या छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार असतील, मात्र महाविकास आघाडीमधील कोणत्या चिन्हावर ते निवडणूक लढतील। काँग्रेस असं म्हटलं जाते की शिवसेना ही जागा सोडू शकतं, मात्र जसं संजय राऊतांनी सांगितलं की अद्याप शाहू महाराजांशी आमची चर्चा झालेली नाहीये। त्यांनी आपल्या म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर म्हणजेच मशाल चिन्हावर लढावं अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडलेली आहे। तर दुसरीकडे काँग्रेस सुद्धा कोल्हापूरच्या जागेवर आग्रही आहे आणि शाहू महाराजांनी ती जागा लढवावी। शरद पवार स्वतः शाहू महाराजांना भेटले होते आणि त्या संदर्भात त्यांची चर्चाही झाली होती। त्या बदल्यात म्हणजे कोल्हापूरची जागा काँग्रेस लढवत असेल तर त्या बदल्यात सांगलीची जागा ही शिवसेनेने लढवावी। त्यानुसार हालचाली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, कारण चंद्रहार पाटील जे खरं तर एक उमेदवार मानले जात आहेत, त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे त्यांचाही पक्षप्रवेश शिवसेना ठाकरे गटात होऊ शकतो अशी शक्यता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे सांगलीची जागा असेल, कोल्हापूरची जागा असेल, रामटेकच्या जागेसाठी तिन्ही पक्ष मग काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, त्यासोबत वंचित बहुजन आघाडी असेल आणि शिवसेना ठाकरे गट असेल, हे तिन्ही जण आग्रही आहेत। त्यामुळे अशा काही जागा आहेत त्यांचा तिढा अद्याप सुटणं बाकी आहे। त्यावरच अंतिम चर्चा ही उद्धव ठाकरे त्यासोबत शरद पवार यांच्यामध्ये होत आहे। आणि जसं तू म्हणालास की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवारांची फोनवर चर्चा झालेली आहे। उद्या त्यांना बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे। कदाचित या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणत्या जागेवर लढवण्यास इच्छुक आहे किंवा किती जागा महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला देऊ इच्छिते या संदर्भात चर्चा होऊन एक अंतिम मसुदा, एक अंतिम फॉर्म्युला महाविकास आघाडीचा तयार होईल आणि उद्या किंवा परवा यावर जाहीर पत्रकार परिषदेत किंवा एका जाहीर बैठकीमध्ये हा फॉर्म्युला सगळ्यांसमोर आणला जाईल। त्यामुळे तिढ्याबाबतची चर्चा तर सुरू आहेच, मात्र वंचित बहुजन आघाडीसोबत सुद्धा शरद पवार असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील यांचा संवाद सुरू असल्याचं कळतंय। सौरभ, बरोबर। वेदांत, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।